तर मित्रांनो फायनली आपल्या लक्ष्मी आणि श्रीनिवासला मिळणार न्याय, तर दुसरीकडे मात्र या हरामखोर संतोषला पोलीस ठोकणार बेड्या। तर विश्वाच्या बाबांनी ज्या प्रकारे आपल्या श्रीनिवासचा अपमान केला होता, तर त्याच प्रकारे विश्वाचे बाबा आता सर्वांसमोर आपल्या श्रीनिवासची माफी मागणार आहेत। तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओवरती नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर दिग्विजय देशमुख म्हणजेच विश्वाचे बाबाच्या आपल्या लक्ष्मी आणि श्रीनिवासची हात जोडून माफी मागणार आहेत। आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे, ह्या संतोषने जो केलेला स्कॅम असतो याच्या बदल्यात संतोषला आता पोलीस अटक पण करणार आहेत। तर नक्की काय घडतं, चला स्टेप वाईज सगळ्या गोष्टी जाणून घेऊया। तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता श्रीनिवासचा आणि सोबतच लक्ष्मीचा सगळ्यांसमोर जो काही अपमान झालेला असतो त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास खूप दुखावलेले असतात, पण संतोष मात्र प्रचंड खुश झालेला असतो। कारण की संतोषला वाटतं की आजपर्यंत मला घरच्यांनी जे टोमणे मारले, मला आजपर्यंत ते जे काही बोलत होते ना की मी काहीच करू शकत नाही, आणि मला जे काही आजपर्यंत त्यांनी ऐकवलं, ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांना लोकांनी ऐकवल्या, हे पाहून त्याला खूपच आनंद झालेला असतो। आणि ज्या प्रकारे आपल्या श्रीनिवासला देखील तुम्ही पाहिलं असेल की कामगारांनी मारहाण केलेली असते, हे सगळं पाहून लक्ष्मीला सुचत नसतं की आता काय करावं। त्याच्यानंतर लक्ष्मी आणि सोबतच वीणा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट द्यायचं ठरवतात। आणि तुम्हाला माहितीच आहे की पुढे काय होणार आहे, कारण की या संतोषने सगळं मॅनेज केलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांची नीट कंप्लेंटही घेत नाही। एकीकडे सिद्धू मात्र लगेच दळवींच्या कुटुंबावरती संकट आल्याच्या नंतर मी आधीपासून सांगितलं की सिद्धू लगेच यांच्या मदतीला धावून येतो। तर सिद्धू मात्र आता पुढे चक्क हे पेटेंट संतोषच्या नावावरती झालंच कसं काय याचा शोध घेत असतो, आणि याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा उघडकीस येतात। आणि ह्या कळाल्याच्या नंतर मात्र सगळ्यात जास्त मोठा धक्का मात्र श्रीनिवास आणि सिद्धूला बसतो, कारण की सिद्धूला समजतं की संतोषने हे पेटेंट मिळवण्यासाठी काय काय कुठाने केलेले आहेत ते। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की भावनाला पण काहीच माहीत नव्हतं की श्रीनिवास सोबत काय घडलंय, आणि सिद्धू पण काहीच सांगत नाही, कारण की सिद्धूने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी भावनाला म्हणजेच आमच्या बाळाला त्रास होईल असं आम्ही काहीच वागणार नाही। आणि त्याच प्रकारे मात्र सिद्धूने भावनापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलेलं असतं। पण तुम्हाला एक गोष्ट माहीतच आहे की निलांबरी त्याच घरात असते ना, त्याच्यामुळे निलांबरी आता चक्क भावनाला म्हणणार आहे, अगं भावना तू इथे घरात आराम काय करते, तुला माहीत नाही का काय झालं, तुझ्या वडिलांची तिकडे फजिती झाली, तुझ्या वडिलांना तिकडे लोकांनी खूप मारलं, आणि तुमची ती नवीन फॅक्टरी खोललेली ना ती पण बंद झाली। म्हणजेच ह्या निलांबरीला आपल्या भावनेला त्रास देण्यासाठी हा एक टॉपिक सापडला, आणि त्याच्यानंतर निलांबरी लगेच त्रास द्यायला सुरुवात करते। तर एकीकडे भावनाला कळत नसतं आता काय करावं, भावनाला परत चक्कर येते। म्हणजेच मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये थोडा आनंदाचा क्षण आला की ह्या दळवींच्या लोकांवरती संकट येणार म्हणजे येणारच। आणि त्याच प्रकारे पुढे आपला सिद्धू आता त्या पेटर्नचा सगळा काही शोध घेतो, आणि त्याच्यानंतर त्यांना संतोषने केलेला फ्रॉड सापडतो। म्हणजेच त्यांना समजतं की संतोषने किती मोठा फ्रॉड केलाय, त्याच्यामुळे या हरामखोर संतोषला योग्य ती शिक्षा होणं खूप खूप गरजेचं असतं। तर दुसरीकडे लक्ष्मी आता स्वतःच्याच भावाला जाऊन ओपन चॅलेंज करते आणि म्हणते की तुम्ही जो काही माझ्या नवऱ्यावरती खोटेपणाचा आळ लावलाय ना दादा, तर ह्या सगळ्याचा बदला मी नाही घेतला तर मी नावाची लक्ष्मी नाही, आणि ज्या प्रकारे तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत वागलाय ना, ह्या सगळ्या गोष्टीचा मी बदला घेऊनच राहील। त्याच्यामुळे आता लक्ष्मी प्रचंड चिडलेली असते, आणि श्रीनिवासला मारहाण केलेलं जे काही तुम्ही पाहिलं तसं शर्ट असतो, म्हणजेच त्याच्यावरती खूप सारे डाग फाटलेला, हा सगळा तो आता चक्क तिच्या दादाकडे घेऊन जाते। म्हणजेच आता लक्ष्मीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ते पेटेंट हेही माझ्याच नवऱ्याचं आहे हे प्रूफ करून ती सगळ्या जगाला दाखवणार असते। तर दुसरीकडे मात्र आता संतोष लवकरात लवकर डीलवरती डील शोधत असतो, आणि ते पेटेंट विकायचं ठरवतो। म्हणजेच त्याच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की जे मिळतील तेवढे पैसे घ्यायचे, आणि त्याच्यानंतर मात्र ते पेटेंट विकून टाकूया, कारण की संतोष हा एकमेव असा मुलगा असेल त्याने स्वतःच्या आईबाबांबद्दल एवढा वाईट विचार केला। दुसरीकडे मात्र लक्ष्मीने आणि श्रीनिवासने त्याला आत्तापर्यंत जी वागणूक दिली ना याच्या अगोदर, ती खूप चुकीची होती। त्याच्यामुळे हा संतोष त्या थराला पोचला, कारण की संतोषला असं वाटतं की स्वतःच्या मुलापेक्षा ही लोक दुसऱ्याला जास्त महत्त्व देतात। त्याच्यामुळे संतोषला वाटतं की मी हे सगळं वागणं बरोबरच आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल की आता वरद देखील संतोषसोबत नीट बोलत नसतो किंवा त्याच्यासोबत नीट वागत देखील नसतो, आणि या सगळ्याला एकच गोष्ट जबाबदार असते, ती म्हणजे घरच्यांचं वळण। कारण की आता वरदला पण असं वाटायला लागतं की त्याचे वडील खरंच निकामे आहेत आणि खूप साऱ्या खोड्या करतात, म्हणजेच ते अजिबात चांगले नाही आहेत। त्याच्यामुळे आता संतोषला हा सगळा राग असणं साहजिकच आहे। पण मात्र आता यामध्ये बिचाऱ्या तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवासची काहीच चूक नाही असं म्हणताच येणार नाही, कारण की ह्यांनी जर अगोदरपासून संतोषला वेळेमध्ये चूक ती चूक आणि बरोबर ती बरोबर सांगितलं असतं तर संतोष ह्या थराला पोचला नसता। पण सगळ्या गोष्टी जाऊ द्या मित्रांनो, तर पुढे सगळ्यात महत्त्वाची बाब हीच ठरते की सिद्धू बिचारा आता ह्या दळवींला परत न्याय मिळवून देण्यासाठी मात्र संतोषला अडकवलाच जातो, कारण की मित्रांनो संतोषने जी चूक केलेली असते त्याच्यामुळे आता संतोष दळवी पुढे फसणार आहे, आणि पोलीस त्याला अटक पण करतील। पण मित्रांनो आपल्या सिद्धूची ह्या सगळ्यामध्ये जी दगदग होते, एकीकडे भावनाचं प्रेशर, तर एकीकडे त्याला तुम्हाला तर माहीतच आहे की दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाने ह्या दळवींच्या लोकांच्या भरोश्यावरती त्यामध्ये कामगार लोक पण आणली होती, पण आता ती फॅक्टरीज बंद झाल्यामुळे सगळ्या लोकांचा सिद्धू आणि भावनावरती अविश्वास निर्माण होतो। म्हणजेच मित्रांनो पाहायला गेलं तर ह्या दळवींमुळे
त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये परत संकट आलेलं असतं आणि पुढे आता इलेक्शन असतं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे ती निलंबरी वाटच बघून असते की काही ना काही कुठाने जर झाले तर लवकरात लवकर भावना आणि सिद्धूला टार्गेट करण्याचे. आणि हे निलंबरीने याच्या अगोदर पण खूप वेळा केलं हे तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे हे निलंबरीसाठी नवीन नसतं हे तुम्हाला पण माहीतच आहे. पण काही जरी झालं तरी आता सिद्धू आणि भावनाला त्रास देणं हा निलंबरीचा जन्मसिद्ध हक्क बनलेला असतो. त्याच्यामुळे निलंबरी ठरवते की काही जरी झालं तरी मी ती निवडणूक जिंकेलच आणि दुसरीकडे मात्र ह्या भावनाला तिच्या बाळाला मी व्यवस्थित जन्म देऊन देणारच नाहीये. तर पुढे मित्रांनो आता सगळ्यांसमोर ज्यावेळेस संतोषचा पर्दाफाश होतो की संतोषने ते पेटेंट खोटं त्याच्या नावावरती करून घेतलेलं असतं, तर त्यामध्ये आता संतोषला अटक होणार आहे आणि संतोष सगळ्यांसमोर आईबाबांची माफी मागत असतो आणि म्हणत असतो मला एकदा माफ करा आईबाबा, मला तिकडे गेल्याच्या नंतर कोण वाचवेल. म्हणजे खूप खूप साऱ्या गोष्टी. म्हणजेच ही गोष्ट एक समजते मित्रांनो की या ठिकाणी संतोषने स्वतःला मान आणि सन्मान मिळावा यासाठी स्वतःच्या आईबाबांची अशी इज्जत घालवणं खूप खूप चुकीचं आहे. आणि या गोष्टीमुळे मित्रांनो एकच गोष्ट घडत नाही तर दुसरीकडे जानूच्या आयुष्यात पण तुम्ही पाहिलं असेल की जी काही ते आता तुम्ही पाहिलं असेल दिग्विजय देशमुख म्हणजेच विश्वाच्या बाबांपासून लपून राहत असते आणि जयंतला आधीपासूनच संशय होता. म्हणजे हा जयंत खूप शातीर असतो. जयंतला आधीच समजतं की जानू नेमकं माझ्यापासून काय लपवते आणि काय लपवत नाही ते. त्याच्यामुळे जानूला असं वाटतं की ती जयंत इझिली हँडल करू शकते आणि जयंतचा पर्दाफाश जगासमोर आणू शकते. म्हणजेच मित्रांनो जानू अजून पण स्वतःला खूप स्मार्ट समजते. पण या जानूला माहीत नसेल की तिने किती जरी स्मार्ट समजलं तरी हा जयंत तिच्यापेक्षा 2 पावलं पुढेच आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विश्वाने एवढी सगळी मेहनत करून जे काही पेनड्राईव्ह सगळे जानूसाठी आणलं होतं, जानूने ते सगळं रिटर्न मिळवायचं सोडून तर जानू आता वेगळाच प्लॅन करत बसलेली आहे. म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारे विश्वाच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी ओतलं जाणार आहे पुढे. आणि विश्वाच्या बाबांना देखील आता ज्यावेळेस हे सत्य समजतं की आता आपल्याकडून सगळ्यात मोठी चूक झालेली आहे ती म्हणजे आपण संतोष दळवीच्या नादी लागून श्रीनिवास दळवीचा आपण सगळ्या लोकांसमोर अपमान केला आणि सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला आता त्या ठिकाणी जाऊन त्यांची माफी मागावीच लागेल. आणि मित्रांनो घडतं पण तसंच, कारण की ह्या लक्ष्मीने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही पाहिल्याच असतील आणि ती लक्ष्मी चक्क आता स्वतःच्या भावाकडे जाते आणि म्हणते की ज्यावेळेस हे पेटंट सिद्ध होईल ना की यांनीच बनवलं आहे आणि यांनीच ह्या गोष्टीचा शोध लावला आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला दादा तुला स्वतः माझ्या नवऱ्याची येऊन माफी मागावी लागेल, ते पण सगळ्या लोकांसमोर. आता हा सगळा दिग्विजयला ओपन चॅलेंज असतं. त्याच्यामुळे दिग्विजय ते चॅलेंज हारलेला असतो कारण की संतोषने फसवलेलं असतं. आणि ज्यावेळेस मात्र आता विश्वाचे बाबा लक्ष्मी आणि श्रीनिवासची माफी मागायला जातात त्यावेळेस मात्र कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. म्हणजेच आता विश्वाला पण समजतं की त्याचं आणि नेमकंच त्या घराचं काय नातं आहे. म्हणजेच तुम्हाला एकीकडे माहीतच झालं असेल की आता विश्वाच्या बाबांना देखील हे माहीत नसतं की त्यांच्या घरामध्ये तनुजी राहत होती. म्हणजेच ते आता जानू आहे ती दळवींची मुलगी ही खरोखरच यांची मुलगी आहे म्हणून ते माहीत नव्हतं. पण आता हा सगळा पर्दाफाश त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. दुसरीकडे मात्र आता विश्वाच्या बाबांना त्यांची चूक कळालेली असते त्याच्यामुळे ती माफी मागतात. आणि ही गोष्ट पाहून एक गोष्ट समजले मित्रांनो की विश्वाचे बाबा कितीही क्रूरपणे वागले कितीही चुकीचं वागले तरी देखील त्यांना कळालंय की त्यांची चूक आहे त्याच्यामुळे ते माफी मागतात. पण मित्रांनो ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासने आतापर्यंत केलेल्या एवढ्या चुका आहेत म्हणजेच आपल्या विश्वासोबत किती चुकीचं केलं त्याची एकदा पण यांनी माफी मागितली नाही. दुसरीकडे सिद्धूचा कितीतरी वेळा ह्या घरात अपमान झाला पण तेव्हा ही लक्ष्मी आणि श्रीनिवास अजिबात पण संतोषला काही बोलत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ज्या प्रकारे यांनी विश्वाला ह्या घराच्या बाहेर काढलं होतं ना त्याच प्रकारे त्यांनी आता विश्वाच्या बाबांची पण माफी मागितली पाहिजे. कारण की ह्या श्रीनिवासमुळे आणि ह्या लक्ष्मीमुळे विश्वाच्या बाबांची जी अवस्था झाली ती तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर विश्वाच्या बाबांनी चूक कबूल केली तर इकडे आता श्रीनिवासने आणि लक्ष्मीने पण त्यांची माफी मागितली पाहिजे. आणि लक्ष्मीच्या वडिलांची जी काय आज अवस्था झालेली आहे म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल याला जबाबदार पूर्णपणे श्रीनिवास आहे. कारण की श्रीनिवास आणि लक्ष्मीने जे काही पळून जाऊन लग्न केलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा मित्रांनो, कारण की डेली तुम्हाला अपडेट पाहायला भेटतील.